द पार्ट ऑफ स्पीच माहिती ना, त्याचा चौथा प्रकार आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापदे. वर्ब म्हणजे क्रियापद, त्याला यश लागलं वर्ब म्हणून क्रियापदे. तर त्याचे क्रियापदाचे एकूण 5 प्रकार आज आपल्याला पाहिजे. समजलं का? पहिले ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापदे. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म येते. राम रोट लेटर, राम कर्ता, रोट क्रियापद, अ लेटर हे कर्म आहे म्हणून याला म्हणतात सकर्मक क्रियापद. समजलं का? सीता टोल्ड अ स्टोरी म्हणजे सीतेने एक गोष्ट सांगितली. टोल्ड टेलचा भूतकाळ. सीता टोल्ड अ स्टोरी. अ स्टोरी हे कर्म आहे. या वाक्यामध्ये कर्म आलं म्हणून याला म्हणतात सकर्मक क्रियापद. दे लाफ ॲट मी म्हणजे ते माझ्याकडे पाहून हसले म्हणजे ॲट मी हे झालं कर्म, हे झाला कर्ता आणि हे काय झालं लाभ क्रियापद. म्हणून ज्यामध्ये कर्म येते त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. आता हे दुसरा जो प्रकार आहे इंट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक क्रियापद. याच्यामध्ये कर्म येत नाही त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. ही रन्स म्हणजे तो धावतो. आता धावतो कुणीकडे धावतो? रस्त्याने धावतो का बोळीत जातो धावतो का वर आपल्या स्लॅबवर धावतो समजत नाही म्हणून ही रन्स याच्यात कर्म आलेलं नाही म्हणून याला म्हणतात अकर्मक क्रियापद. द डॉग बार्क्स कुत्रा भुंकतो. नेमका कुठे भुंकतो आपल्याला ठिकाण माहित नाही. शी इज कमिंग ती येत आहे. आता कीर्तनातून येते का तिकडून शाळेतून येते का घरून येते आपल्याला माहित नाही. शी इज कमिंग म्हणून याला म्हणायचं अकर्मक क्रियापद. देला ते हसतात. कोणाकडे पाहून हसतात का कशाबद्दल हसतात का जोक झाला त्याच्याबद्दल हसतात किंवा माझ्याकडे पाहून हसतात तर तुमच्याकडे ते समजत नाही. देला म्हणून याला म्हणतात अकर्मक क्रियापद. समजलं का? यामधला वर्ब मधला तिसरा प्रकार आहे पार्टिसिपल. पार्टिसिपल म्हणजे पार्टिसिपल वर्ब म्हणजे धातू साधित क्रियापद. ही इज प्लेइंग. ही हॅज टेकन द बुक धातू साधित येते. द किंग लुक वरीड म्हणजे तो राजा चिंताग्रस्त दिसला. वरीड वरीड म्हणजे चिंता. ही वॉज गिवन अ प्रेझेंट त्याला म्हणतात धातू साधित क्रियापद. याच्यामध्ये कधी ING लागतंय. क्रियापदाचं तिसरं रूप येतंय. समजलं का? टेकन टू टेक टेकन. याच्यामध्ये गिव गेव गिवन हे धातू साधित तिसरं रूप येतं. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे कृदंत. कृदंत म्हणजे काय? रेस्टिंग इज रस्टिंग. प्लेइंग इज लर्निंग. ही इज फाउंड ऑफ व्हिजिटिंग टेम्पल्स म्हणजे याच्यामध्ये त्याला म्हणतात कृदंत. आणि पाचवा जो अत्यंत महत्वाचा प्रकार हेल्पिंग वर्ब म्हणजे ज्याला म्हणतात हेल्प म्हणजे काय? सहाय्य करणे मदत की जे वाक्यामध्ये मदत करतात. आता त्याच्यामध्ये टू बीचे क्रियापद आहे. टू बीचे जे क्रियापद आहे एम इज आर वॉज वेअर. हॅव चे रूप आहे हॅव हॅज. डू चे डू डज डीड कॅन कुड शल शुड विल वुड मे माइट मस्ट नीड टू ऑट टू अशा प्रकारचे खाली सुद्धा क्रियापद आहेत सहाय्यकारी. आता सहाय्यकारी क्रियापद एम इज आर याच्यावरचे वाक्य आपले झालेले. आय एम अ बॉय. ही इज ए गर्ल. दे आर बॉईज.
च्या पुढे हॅव घ्यायचं, माहिती ना. हे झाले टू बीचे क्रियापद आणि या क्रियापदांना म्हणतात हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. आणि दुसरे जे मुख्य क्रियापद आहे तो एक प्रकार आहे प्ले, गो, राईट, ईट, हे मुख्य क्रियापद आहे. आणि हे बाकीचे कोणते सहाय्यकारी क्रियापद. आता प्रज्वल मगर क्रियापद म्हणजे काय सांगा, व्याख्या सांगा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. समजलं का? म्हणजे क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही. म्हणून वाक्याचा आत्मा कोण? क्रियापद. क्रियापदाला वाक्याचा आत्मा असे म्हणतात. म्हणून हे क्रियापदाचं महत्व व्याकरण मध्ये अत्यंत महत्वाचं आहे. याच्यावर तुम्हाला 2 प्रश्न येणार. एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे 4 मार्कासाठी 100% तुम्हाला येणार, 2री पासून 9वी पर्यंत. याला म्हणतात, समजलं का, क्रियापदे. क्रियापदाची व्याख्या आता मी जसं सांगतो तसं लिहून घ्यायचं. पहिले इंग्रजीत लिहून घ्यायची. अ वर्ब इज ए वर्ड used to say something about a person, place or thing. म्हणजे तो शब्द व्यक्तीबद्दल, एखाद्या ठिकाणाबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल माहिती सांगतो. समजलं का? राम रोट लेटर, म्हणजे रामने पत्र लिहिले. रोट कशाचा भूतकाळ आहे? रोट. राईटचा भूतकाळ रोट. सीता टोल्ड अ स्टोरी, म्हणजे सीतेने गोष्ट सांगितली. टेलचा भूतकाळ टोल्ड. त्याचप्रमाणे जे लाफ ॲट मी, लाफ, लाफ म्हणजे का? हसणे. ते माझ्याकडे पाहून हसले. शी इज कमिंग, ती येत आहे, म्हणजे हे क्रियापद आहे. आता जे उशीर आले ते पुन्हा समजावून देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये धातू साधी ही क्रियापद आहे. ही इज प्लेइंग, शी हॅज टेकन द बुक, द किंग लुक वरीड, ही वॉज गिवन अ प्रेझेंट. आणि सहाय्यकारी क्रियापद जे अत्यंत महत्त्वाचे, आता ते मी तुम्हाला लिहून देणार आहे. त्याच्यावरून वाक्य आपल्याला बनवायचे. आणि कोण समजलं नाही तर फोन लावून विचारायचं, कधीही विचारायचं. किंवा आता तुमचे पालक काही सतर्क आहे, काही पालकांना सुद्धा येते, त्यांना सुद्धा ज्ञान आहे. 10वी 12वी, मम्मीची 12वी होईल किंवा ग्रॅज्युएशन, पप्पा तर त्याच्यापेक्षा, कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर, कोणी ढोर डॉक्टर आहे का नाही, कोणी कंपाऊंडर, कोणी डेंटिस्ट, सगळ्याच बाबतीत. तर आणि तुमच्यामुळं त्याचं ज्ञान वाढत चाललंय, ध्यानात ठेवा. ते बी थोडा अभ्यास करायला लागले. समजलं का? आता हे वर्ड्स लिहून घ्या. आणि आता मी सांगतो ते व्याख्या वगैरे लिहून घ्यायची. सी यू अगेन. सी यू अगेन म्हणजे पुन्हा भेटूया.